मराठी स्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, ज्या आपण माता 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्या सुंदरशा बाळाला जन्म देणार आहे त्या मातांसाठी. तर सर्वप्रथम ज्यांची पण डिलिव्हरी माझ्यासारखी पावसाळ्यात येत आहे, तर त्यांनी बाळासाठी कोणकोणत्या गोष्टी एक्स्ट्रा नेल्या तर त्याचा त्यांना नक्कीच उपयोग होईल, तर हे आपण बघणार आहोत. तर मी आज बॅग पण भरणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे की मी कुठल्या कुठल्या गोष्टी नेणार आहे आणि थोड्या एक्स्ट्राच आहे, पण नक्कीच त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. फर्स्ट सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट घ्यायची, ती म्हणजे असे पाउचेस. हे तुम्ही बघू शकता, हे इथून ट्रान्सफरेबल आहे. इथून दिसतं की आपण काय काय घेतलेलं आहे. हे मी थोडे मोठ्या साईजमध्येच पाउचेस मागवलेले आहेत. त्याचा छान उपयोग झाला आहे मला. तर असे पाउचेस घेतले की तुम्हाला लंगोट, दुपटी, बाळोते, त्याच्यानंतर बेबीचं ब्लँकेट, या सगळ्याच वस्तू वेगवेगळ्या ठेवायला मदत होते आणि कुणालाही प्रत्येक वेळी तुम्हाला उठवून ती वस्तू तुम्ही घेऊ शकत नाही हॉस्पिटलमध्ये, तर तुम्हाला ती वस्तू सांगायलाही सोपी पडते की या नंबरच्या. मी नंबर्स पण त्याला टाकून ठेवलेले आहेत की जेणेकरून कुणालाही, समजा आई असेल किंवा तुमचे मिस्टर असतील, तर त्यांना ती वस्तू घ्यायला सोपं होईल आणि ती वस्तू पटकन सापडेल, की जेणेकरून वेळ कमी जाईल आणि बाळाची गैरसोय होणार नाही, आईचीही गैरसोय होणार नाही. तर सगळ्यात आधी तुम्ही पाऊचमध्ये इन्व्हेस्ट करा. कुठलेही तुम्ही छोटे मोठे पाउचेस घेऊ शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळासाठी आपण नेणार आहोत की दुपटी, बाळोते, ज्याला गराळं असं पण काही लोक म्हणतात. तर ही जी दुपटी आहेत तर ही कशी असावी, तर यात मी तुम्हाला दाखवणार आहे. ही अगदी मऊ कॉटनमध्ये असावी. धुवून स्वच्छ वाळवून डेटॉलच्या पाण्यामध्ये मी याला धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर ही आयर्न वगैरे करून मी यांना छान अशी घडी घालून ठेवलेली आहे. ही जितकी मऊ असतील तितकी बाळासाठी खूप उत्तम आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जवळपास 10 ते 12, आता इथे मी तुम्हाला सांगते, मी ही अशी घडी घालून, तर ही जवळपास मी 15 ते 20 दुपटी घेतलेली आहे की जेणेकरून बाळाला ऊब तयार होते. बाळ कारण आईच्या पोटात असतं 9 महिने, तर बाहेरच्या वातावरणात ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. तर दुपट्यांनी काय होतं की त्याला थोडंसं मऊ उबदार वाटतं आणि नक्कीच बाळ बाहेर आल्यानंतर इतक्या वेळा शिशू करतं की आपल्याला आहे ती दुपटी, लंगोट सगळंच कमी पडायला लागतं. तिसरी गोष्ट आहे टॉवेल्स. हे मी 2 टॉवेल घेतलेले आहे, जे बाळासाठी खूप गरजेचे आहे. हे मायक्रो फायबर्सचे आहेत, त्याच्यामुळे यामध्ये पटकन पाणी शोषलं जातं. सुरुवातीच्या काळात तिथल्या ज्या मावशी असतात त्याच बाळाला आंघोळ घालतात, तर त्यांना हे पटकन अवेलेबल करून दिलं तर बाळही पटकन कोरडं होतं, त्याला सर्दी पडसं होत नाही. पुढची गोष्ट आहे, तिसरी गोष्ट आहे, जी आहे लंगोट. तर तुमची जर माझ्यासारखीच पावसाळ्यात डिलिव्हरी असेल आणि तुम्हाला सुरुवातीच्या काळात बाळाला डायपर वापरायचे नसतील तर तुम्ही लंगोट वापरू शकतात. तर इथे मी किमान 20 ते 25 लंगोट घेतलेले आहेत. मला माहिती आहे तेही कमी पडणार आहे, पण तरी मी 20 ते 25 लंगोट इथे घेऊन ठेवलेले, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी जवळपास हे 20 एक लंगोट आहे, नंतर ही 7-8, म्हणजे असे जवळपास मी 30 एक लंगोट घेऊन ठेवलेले आहेत. तर हे पावसाळ्यामध्ये फार उपयोगी पडतात. जर सुरुवातीच्या काळात काही बाळांना डायपर्समुळे रॅशेस येतात तर त्यांनी शक्यतो असे स्वच्छ धुतलेले लंगोटच त्यांना वापरले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांना त्याचा खूप उपयोग होतो, त्यांना रॅशेस येत नाही आणि त्यांना अनकम्फर्टेबल, अनइझी होत नाही. तर इथे जवळपास मी एवढी लंगोट घेतली आहे
आणि ती मला कमीच वाटतं आहे, पण ठीक आहे, तरी आपण ॲडजस्ट करून घेऊया. तर पुढची गोष्ट आहे टोप्या. तर ह्या मी मागवल्या आहेत ॲमेझॉनवरून. हो, मी या ॲमेझॉनवरून मागवल्या आहेत. इतक्या छान मऊ आणि कॉटनच्या आणि काही होजिरीच्या आहे. मी 3 मागवल्या आहेत. हे बघा, आणि यांचे कलर्स पण इतके सुंदर ब्राईट, इतके छान आहेत. हे मी धुवून स्वच्छ वाळवून धुतले, म्हणजे मी याला डेटॉलच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 वेळा, कडकडीत ऊन दाखवून, आणि याला आयर्न करून मस्त पाउचेसमध्ये घड्या घालून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे एक बेबी रॅपर आहे, हे मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये छानपैकी बाळ असं गुंडाळून त्याला तुम्ही मस्त कॅरी करू शकतात, आणि त्याला तितकंच ते उबदार वाटतं. हे माझ्या माहीचं आहे, हे मी खूप सांभाळून ठेवलं होतं, तर तिच्या उपयोगी आलं, आणि आता हे बाळाचे उपयोगी येते. त्यामुळे हे खूप मऊ आहे. त्यावेळेसच हे घेतलं होतं मी, तर मी ठरवलं होतं की हे मी नक्की माझ्या सेकंड बाळासाठी ठेवणार आहे, कारण मला हे फार आवडलं होतं. तर हे मी कॅरी करणार आहे. तर पुढची गोष्ट आहे नॅपकिन्स. हे मी स्वच्छ धुवून परत याच्यातच ठेवलेले आहेत, की जेणेकरून पटकन सापडायला पाहिजे. हे छोटेसे आहेत, हे जवळपास 8 नॅपकिन्स आहेत, की बाळाला कसे अगदी तोंड भरून ते दूध प्यायला, आणि इकडे सगळं असं चिकट होतं, तर त्याला ते फार आवडत असतं. तर हे जे नॅपकिन्स असतात हे बाळाला क्लीन ठेवायला, त्याचं तोंड स्वच्छ ठेवायला, अगदी मानेवर जर काही दूध वगैरे सांडलं असेल तर ते स्वच्छ करायला, ते साफ करायला खूप मदत होते. तर हा तुम्ही घेऊ शकता. हे मी ऑनलाईन मागवलं होतं, त्यावेळेस ऑफर चालू होती, तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं. तर हे खूप छान आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर डायपर. तुम्हाला लंगोट सुरुवातीला वापरायचं असेल तर लंगोट वापरा. जर तुम्हाला लंगोट वापरणं पॉसिबल नसेल तर तुम्ही न्यूबॉर्नसाठी डायपर्स मिळतात, तर मी इथे पॅम्पर्सचं घेतलेलं आहे. हे खूप बेनिफिशियल आहे, आणि सुरुवातीच्या काळात खूपच शिशू करत असतात लहान मुलं, तर त्यामुळे बाळाची आणि आईची दोघांचीही झोप होत नाही. तर रात्रीच्या वेळेस जर तुम्ही त्यांना डायपर लावलं तर त्यांची झोप होईल, आईची झोप होईल. तर तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळेस जर पॉसिबल झालं तर नक्की वापरा. अदरवाईज लंगोट तर आहेच ऑप्शनला आपल्याला. तर इथे मी न्यूबॉर्नसाठीचं डायपर हे पण मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तर ह्या सगळ्या वस्तूंच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल. तुम्हाला जेव्हा पण ऑर्डर करायचे असतील तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचं आहे हातमोजे आणि पायमोजे. तर छोट्या बाळांसाठी अशी छोटी मिटन्स येतात, आणि असे छोटेसे पायमोजे येतात. तर हे तुम्ही 2 ते 3 सेट घेऊ शकतात. हां, इथे 4 सेट घेतलेले आहेत. हे छोटी छोटी मिटन्स आणि सॉक्स. तर हे देखील बाळाला खूप कम्फर्टेबल आणि खूप असं ऊब आणणारं असतं. काही बाळं ठेवत नाही, पण नक्कीच तुम्ही सुरुवातीच्या काळात मुलं स्वतःला नखं मारतात, आणि त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. तर हे सुरुवातीच्या काळात तुम्ही वापरा. जर त्यांना अनकम्फर्टेबल झालं तर थोडा वेळ काढून ठेवा. त्यानंतर पुढची गोष्ट आहे अशी छोटी छोटी स्वेटर. इथे मी 2 हाफ स्लीवची, म्हणजे 2 स्लीव्ज नसलेली स्वेटर घेतलेली आहे. हे एक हाफ स्लीवचं आहे, आणि हे एक फुल स्लीवचं आहे. हे बाळासाठी खूप गरजेचं आहे, आणि बाळांनी जे कपडे घातलेले असतात तर त्याच्यावरून आपण त्यांना असे स्वेटर्स घातले तर त्यांना तितकंच उबदार वाटतं. प्रत्येक वेळी दुपट्यांमध्ये ते गुंडाळून राहत नाही, त्यांना थोडंसं खेळावंसं वाटतं. त्यावेळेस त्यांना तुम्ही हे असं काही घालू शकता की जेणेकरून त्यांना उबदार वाटेल. नंतर आहे ब्लँकेट. इथे बघा मी हे खूप सुंदर असं मऊ थोडं वेल्वेटी पॅटर्नमध्ये घेतलेलं आहे. हे ब्लँकेट हे खूप छान आहे. किमान 2 ते 3 वर्ष बाळ वापरू शकतं, इतकं मोठं आहे हे ब्लँकेट. आणि
नक्कीच सुरुवातीच्या काळामध्ये बाळाला उबदारपणाची फार गरज असते. त्याच्यामुळे ते जितकं दुपट्यांमध्ये असं गुंडाळून राहील, जितकं ब्लँकेटमध्ये रॅप्समध्ये असं गुंडाळून राहील तर तितकं त्याच्यासाठी छान असतं. ते छान झोपी जातं, त्याला छान बाळसं येतं. तर त्यानंतर बाळांना खूप असं कधी कधी गुंडाळलेलं आवडत नाही, किमान थोडा वेळ त्यांना असं मोकळं खेळायला आवडतं. तर अशा वेळेस तुम्ही ह्या ज्या होजिरीमध्ये बंडीज येतात तर ह्या तुम्ही वापरू शकता. या मी 4 ते 5 अशा बंडीजमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. हे खूप सुंदर कलर्स आहे आणि खूप सुंदर प्रिंट आहे याच्या. तर अशा बंडीजमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करा की जेणेकरून त्यांना सॉफ्टही वाटेल आणि त्यांना खेळायला पण कम्फर्टेबल वाटेल. पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ड्रायशीट. येस, तुम्ही ड्रायशीटमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ड्रायशीट खूप 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 गरजेचं आहे. लहान मुलं इतक्या वेळा शिशू करतात आणि तान्ही बाळ तर प्रचंड वेळा शिशू करतात. अगदी दर अर्ध्या तासाला तुम्ही म्हणाल की त्यांना लागतच असतं शिशू करायला. तर त्यावेळेस हे ड्रायशीट फार उपयोगी येतं. तर मी जवळपास माझ्याकडे 3 ड्रायशीट आहे. हे मोठ्या साईजमध्ये आहे आणि असे 2 छोट्या साईजमध्ये आहे की जेणेकरून आपली गादी, बेडशीट वगैरे ते सगळं खराब होत नाही. आणि 2 ते 3 यासाठी कॅरी करायचे की पावसाळ्यात हे एकदा धुतलं की लवकर वाळत नाही. त्याच्यामुळे 2 ते 3 तुम्ही नक्की कॅरी करा. आणि हे खूप सॉफ्ट असल्यामुळे बाळाला देखील अनकम्फर्टेबल होत नाही. आता हे तर झालं सगळं बाळाच्या कपड्यांचं, त्याला जे जे लागणार आहेत अगदी सुरुवातीच्या काळापासून. तर बाळाच्या स्किन केअरसाठी तुम्ही काय काय घेऊ शकता. तर इथे मी एक छोटीशी बास्केटच बनवली आहे की जी मला देखील कॅरी करायला सोपी जाईल. तर यामध्ये काय काय आहे, हे आहे मॉइश्चरायझर क्रीम. हे मी बेबी हगचंच मागवलेलं आहे सगळ्या आणि मला फार आवडतं ह्या ब्रँडचं. त्याच्यानंतर हे आहे शॅम्पू, हे आहे लोशन, त्याच्यानंतर हे आहे मिल्क वॉश, हे आहे बाळाचं सोप. कधी कधी तिथे आंघोळ घालणाऱ्या मावशींकडे बाळाचे सोप अवेलेबल नसतात, तर आपण आपला कॅरी केलेला सर्वोत्तम. आणि हे आहे बाळाचे मसाज ऑइल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बाळाचे वाईप्स. आता हे जे आहे हे मिल्क वाईप्स आहे. हे खूप कम्फर्टेबल आहेत बाळासाठी. आणि यामध्ये हे जे कवर असतं हे असं असलं की सोपं असतं. कधी कधी हे फक्त प्लॅस्टिकचं असतं, ते नंतर निघून जातं. त्यामुळे हे असंच घ्या की जेणेकरून हे ड्राय होणार नाही आणि बाळाला देखील खूप कम्फर्टेबल राहील. तुम्ही वाईप्सच घ्या आणि मिल्क वाईप्स असतील तर खूप उत्तम आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता. या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवेल. त्याच्यानंतर हे प्लास्टिक शीट्स येतात. हे मी मिनीचे मागवलेले आहेत. तर हे जे आहेत हे प्लास्टिक शीट्स खूप उपयोगी पडतात. आता सध्या मी हे छोट्या साईजमध्ये एक मागवलेलं आहे. नंतर जेव्हा बाळ गादीवर खेळेल वगैरे तेव्हा मी मोठ्या साईजमध्ये मागवेल. हे शक्यतो तुम्ही जेव्हा बाळ झोळीत असतं तर त्यावेळेस टाकून ठेवत जा, किंवा बाळ जरी तुम्ही गादीवर ठेवलेलं आहे, सगळीकडून त्याला छान कवर केलेलं आहे, तर तिथेही तुम्ही टाकू शकता. कधी ड्रायशीट वाळलेलं नसलं किंवा कधी ड्रायशीट अवेलेबल नसलं तर ह्या प्लास्टिक शीट्सचा खूप उपयोग होतो. मला खरंच माहीतच्या वेळेस खूप उपयोग झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की एक तरी तुम्ही हे प्लास्टिक शीट घेऊन ठेवाच. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे जी खूप गरजेची आहे बाळासाठी. प्रत्येक वेळेस लहान मुलांना घेता येत नाही.
जे आपले मिस्टर असतात किंवा जे काही वयोवृद्ध असतात त्यांना हातात धरता येत नाही, तर त्यांच्यासाठी हे जे बेबी कॅरियर आहे हे मी लव्हलॅबचं मागवलेलं आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल. तर हे देखील इतकं सुंदर आहे कॅरी करायला. इथे कुठे मी त्याचा फोटो तुम्हाला शेअर करते. हे इतकं छान कॅरी करता येतं, इतकं मस्त बाळ त्याच्यामध्ये फिट होतं आणि ते अजिबात हलत नाही आणि समोरच्याला ते धरायला कॅरी करायला खूप सोपं जातं. आपण जेव्हा बाळाला हॉस्पिटलमधून घरी नेतो तर यामध्ये घेऊन गेलं तर ते पण छान वाटतं असं बाळाला त्याच्यात घेऊन जायला. आणि खूप दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे हे आणि आतलं मटेरियल पण खूप 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 सॉफ्ट आहे. हे जेव्हा पण तुम्हाला डिस्चार्ज मिळेल तर छानपैकी ते बाळाला घालून त्याचं छान मस्त आवरून तुम्हाला त्याला घरी घेऊन जाता येईल, त्याला तिला. तर इथे मी 3 ड्रेसेस घेतलेले आहेत. फुल स्लीव्समध्ये पण 2 ड्रेसेस आहेत माझ्याकडे. तर त्यांची पण मी इथे लिंक कुठेतरी देऊन ठेवते, फोटोज पण शेअर करते. तर माझा दुसऱ्यांदा आई म्हणून जन्म होणार आहे, तर मला खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि ह्या सगळ्या वस्तू रिकलेक्ट करताना मला पुन्हा म्हणजे माझी जेव्हा माही झाली होती त्यावेळेसच्या सगळ्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. खूप मस्त वाटतं आहे आणि हे आई पण मी खरंच खूप 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 एन्जॉय करते. त्याच्यामुळे हॉस्पिटललाही जाताना माझा मूड अगदी फ्रेश आहे आणि मला खूप भारी वाटतं आहे. तसं तुम्हालाही वाटेल, तुमचे बाळात पण अगदी सुखकर एकदम छान जाईल, ही माझ्याकडून देवाचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला तुमच्या भावी बाळातपणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं गोंडस सुंदर सुदृढ बाळ व्हावं ही माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर एखादी वस्तू मिस केली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, की जेणेकरून मी आत्ताच ती भरून ठेवेल आणि मला त्याचा उपयोग होईल. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि बाय बाय.